मित्रांनो नमस्कार, सोहळा सणाचा या चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, यावा कोकण आपत असं आहे, म्हणजे कोकणातील गौरी गणपतीचा सण किंवा कोकणातील होळी, कोकणातील आंबे, हापूस आंबा किंवा कोकणातील फणस, कोकणातील कोंबडी वडे, कोकणातील समजा अजून विविध निसर्गाने नटलं आपलं कोकण। जणू काय कोकण हा मुंबईमध्ये आला असं वाटतंय। बोलण्याचं तात्पर्य म्हणजे एवढंच आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कोकणी महोत्सव पळेच्या कामगारमध्ये इथं भरला आहे। 28 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीमध्ये त्या ठिकाणी हा कोकणी महोत्सव आहे। हे तर ह्या उत्सवाचं 10वं वर्ष आहे। तर या ठिकाणी विविध असे स्टॉल आहेत, ते आपल्या कोकणाची आठवण करून देतात। आपण नक्की भेट द्या आणि खास करून स्त्रियांसाठी जर आपण त्या ठिकाणी गेलात आणि एक विविध 10 रुपयाचं का 20 रुपयाचं कुपन फाडलात आणि ते कुपन लकी ड्रॉमध्ये आपलं आलं, त्या दिवशी तुम्हाला दररोज एक पैठणी भेटते। तर महिलांनी खास करून त्या ठिकाणी जावं तर असं वाटतं। तसेच लहान मुलांसाठी विविध प्रकारचे प्लेइंग झोन त्या ठिकाणी आहेत आणि आज मी गेलो तर आज दशावतार आहे, तर एक वेगळी पर्वणी माझ्यासाठी असेल। तर चला तर जाऊया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोकणी महोत्सवाला कामगार नगर परेल येथे। मित्रांनो बोला, यावं कोकण आपलंच असं आहे। मित्रांनो, या ठिकाणी अनेक प्रकारचे शॉप्स आहेत, आपण ते बघूया कोणत्या शॉपमध्ये काय काय भेटतं, तर कोकणातले कोणते कोणते पदार्थ भेटतात ते आपण बघूया। चला आतमध्ये। तर मित्रांनो, या स्टॉलवरती आपल्या टी शर्ट पाहिजे फोटो किंवा आपला फोटो एखादी किंवा महाराजांची प्रतिमा आपला फोटो पण आपण बघू शकता। तर लगेच प्रिंट करून भेटतो। या ठिकाणी प्रिंट मशीन आतमध्ये आहे। या ठिकाणी त्या प्रिंटच्या सहाय्याने कोणताही फोटो घेऊन आपला फोटो पण आपण आपल्या टी शर्टवर लावू शकतो। अशी दुकान या ठिकाणी 5 मिनिटात टी शर्ट फोटो छाप आर्ट प्रिंट असं दुकानाचं नाव आहे। तर आपण या ठिकाणी आता आपण नक्की या दुकानात जाऊन कसं टी शर्ट छापून भेटा। कॉटनमध्ये पाहिजे तर 350 रुपये, जर फोटो कॉटनमध्ये छापून पाहिजे तर 400 रुपये, ते 2 दिवसांनी भेटेल तुम्हाला। जर पॉलिस्टरमध्ये छापून पाहिजे फोटो 250 रुपये आणि कॅटलॉगमध्ये प्रिंट पाहिजे 200 रुपये। तर मित्रांनो, या ठिकाणी वैष्णवी महिला बचत गट रुचकर लोणचे कणकवली या ठिकाणी लोणचं आहे। कोणत्या प्रकारची लोणची भेटतं आपण बघूया। चला बघूया। आंब्याचं लोणचं किंवा इतर अनेक प्रकारची लोणचे या ठिकाणी भेटतात। तुम्ही बघू शकता।
टेमकर मसाले वांगुर्ले या ठिकाणी आपण आहोत. मच्छी कढी फ्राय मसाला, मटन चिकन मसाला, तसेच मालवणी मसाला, गरम मसाला, लाल तिखी मिरची अशा अनेक प्रकारचे मसाले त्यांच्या शॉपमध्ये भेटा आपण बघू शकता. बघताय मित्रांनो, यावं कोकण आपलं असं आहे. तर हॉटेल सिंधुदुर्ग आपण समोर उभे आहोत. त्या ठिकाणी स्टॉल लागला हॉटेल सिंधुदुर्गाचा आपण बघू शकता. तर त्या ठिकाणी काय काय भेटतं ते आपण बघूया. चला बघूया काय काय त्या ठिकाणी डिशेस भेटतात आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल चिकन थाळी, सुरमई थाळी, मटन थाळी, तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, कोलबी थाळी किंवा कोंबडी वडे, मटन मसाला, मच्छी कढी, कोंबडी मसाला, कोलंबी फ्राय, बोंबील फ्राय, सुरमई फ्राय अशा गोष्टी या ठिकाणी भेटतात. तर आपण त्या ठिकाणी नक्की विजिट द्या आणि भेटा आणि ह्या पदार्थांचा आस्वाद नक्की घ्या असं मला वाटतं. आपण बघू शकता.
माझा आवडता पदार्थ ताजा खरवस. आपण त्यांना विचारूया कितीला मिळते. दादा एक कसं एक खरवसचं एक कसं एक 100 साखर रुपये द्या ना दादा. हो या ठिकाणी दिल्लीची फेमस कुल्फीचं पण स्टॉल आहे. आपण बघूया कशा प्रकारे. रुचकर पापड पेंटचे सुपरीचं पापड. आपण कोणते कोणते पापड या ठिकाणी आहेत तर खूप मोठा स्टॉल आहे. तर बघू शकता आपण अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पापड या ठिकाणी आहेत. तर बघू शकता आपण या ठिकाणी आलात तर या स्टॉलला नक्की भेट द्या. कारण आता जवळ आता मार्गशीर्ष महिन्यात पापाची प्रत्येकाला घरी गरज असते. तर आपण या ठिकाणी यावं कोकणी महोत्सवाला आणि या स्टॉलला येऊन आपण आपले जे आवडते पापड आहेत आपण घ्यावे असं मला वाटतं. ते चला पुढच्या स्टॉल जाऊया. महाराज हा दास चरणी आपल्या घातलेला आहे
याचं कारण 33 कोटी देवतांनी आतापर्यंत मला दूर ठेवलं. 33 कोटी देवतांची आसनं एका ठिकाणी आणि त्यांच्या पासून 12 पावलं दूर या आणि तोच अग्नी या कलिदेवाच्या हृदयात ज्वलित होत होता. आणि त्या अग्नीला आता या ठिकाणी द्वापर युग संपतात, कलियुगाला माझ्या सुरुवात होत आहे. पण या देवतांनी माझ्या समोर एक अट ठेवली. हे कलियुगा, तुझा ज्यावेळी कलियुग सुरू होईल त्यावेळी जो कोणी सद्विवेक बुद्धीनं, सद्विवेक विचारानं आणि भगवंताच्या नामस्मरणात लीन होईल त्याच्या वार्तेला तू जायचं नाही. म्हणूनच या कलियुगामध्ये जो कोणी भगवंताचं नामस्मरण करील, भगवंताच्या सानिध्यात राहील, त्याच्या जवळ राहील, त्याच्यावर माझी छाया पडणार नाही. परंतु जो कोणी अविचाराचा वापर करेल, सद्विवेक बुद्धी सोडून वागेल, त्याच्या राशीमध्ये या कलिदेवाचा आगमन असेल. आणि याचा परिवार, याचा अनुभव आतापर्यंत कलियुग सुरू होता होता बऱ्याच मृत्यू लोकातील मानवांना, पाताळातील दानवांना आणि स्वर्गातील देवतांना आलेला आहे. तरी पण या कलियुगामध्ये कलिदेवाची प्रतिमा मलिन होता कामा नये. कलियुगामध्ये कलिदेवाचं स्थान अडळ राहावं यासाठी काय करावं हा विचार एक सारखा मस्तकी धारण केलेला आहे. परंतु त्याच्यावर कोणताही उपाय सापडत नाही आहे. म्हणून प्रत्येक दिवशी माझा आराध्य दैवत महाविष्णू शंभू भोलानाथ यांची आराधना करतोय. परंतु याला कोणत्या प्रकारचं प्रत्युत्तर मिळत नाही. अरे वा, ज्यावेळी देवतांना प्रश्न पडतो त्यावेळी नारदाचं आगमन होतंय. येऊ दे, पाहूया काय यावेळी खाऊन येतो. जय जय श्री गणराज गणपती, जय जय श्री गणराज गणपती, जय जय श्री गणराज गणपती. खरं सांगू, आपण पण या मनसे कोकण महोत्सवाला आपण भेट द्यावी. खूप चांगले पदार्थ किंवा चांगले स्टॉल या ठिकाणी लागले. तसे आज दशावतार होता, अजून 4 दिवस पुढे आहेत. या रविवारपर्यंत कार्यक्रम असेल तर आपण नक्की भेट द्या कोकण महोत्सव मनसेचा. तर भेटूया पुढच्या वेळी. धन्यवाद.